रामकृष्ण हरी माऊली सेवा मंडळ ठाणे आयोजित नेपाळ यात्रेमध्ये आम्ही आता पोखरा येथून मनोकामना देवीच्या दर्शनासाठी आता चाललेलो आहोत। संपूर्ण असा हा डोंगराळ प्रदेश आहे। चोहो बाजूंनी डोंगर, हिरवीगार झाडी आपल्याला पाहावयास मिळतात आणि अशा पद्धतीने अतिशय सुंदर नेपाळ यात्रा। अपना गाड़ी आगे है क्या? नहीं पीछे है दोनों में। नहीं दो ही गाड़ी दिखा। नहीं अपन होटल पे गया तब गया ना ये। अरे माँ का लगे आगे चल रही थी तो उसको ओवरटेक करके बस पीछे निकला, आगे निकला। रामकृष्ण हरी माऊली सेवा मंडळ ठाणे आयोजित नेपाळ तीर्थयात्रा काठमांडूला जाताना सर्व वारकरी यात्रेकरू हे गंडक नदीचं दर्शनासाठी या ठिकाणी थांबलेले आहेत आणि सर्व यात्रेकरू येथे फोटोशूट करून येथे या गंडक नदीचं दर्शन घेत आहेत। अशा पद्धतीने खूप सुंदर व्ह्यू, अशा पद्धतीने ही गंडक नदी गंडकी नदी यावरील हा पूल आहे। या पुलावर सर्व वारकरी यात्रेकरू येथे फोटोशूट करून ही गंडक नदीचं दर्शन घेत आहेत। संपूर्ण डोंगराळ प्रदेश आणि आता आपण इथून पुढे मनोकामना देवीच्या दर्शनासाठी रोपवेने पुढे जाणार आहोत। जाताना रस्त्यामध्ये या गंडक नदीचं दर्शन सर्व यात्रेकरूंनी घेतलेलं आहे। आमचे बाकी प्रवासी 3 बसेसमध्ये आहे आणि आम्ही आता या इर्टिगा गाडीमध्ये पेट्रोल टाकत आहोत। पेट्रोलची किंमत बघा 158 रुपये 50 पैसे इथे नेपाळमध्ये त्याची किंमत आहे। आम्ही आता पेट्रोल टाकून पुढे जात आहे आणि अशा पद्धतीने आम्ही मनोकामना देवी येथे पोहोचलेलो आहे आणि इथून हा रोपवेची सुरुवात होते। आपण बघू शकता वरती डोंगरावरून रोपवेने यात्रेकरू खाली येतात आणि त्याचबरोबर काही प्रवासी वर देखील जातात। मनोकामना देवी दर्शनासाठी रोपवेने जाताना इथे रेट दिलेले आहेत। नेपाळी रेट आणि इंडियन रेट असा इथे चार्ट लावलेला आहे। इथून आपण तिकीट घेऊन वरती रोपवेने जाऊ शकतो आणि अशा पद्धतीने आपले सर्व यात्रेकरू तिकीट काढून या येथे रांगेमध्ये उभे राहिलेले आहेत। तुम्ही बघू शकता रोपवेने जाण्यासाठी सर्व यात्रेकरू रांगेत उभे आहे। दुपारनंतर आल्यामुळे जरा जास्त रांग लागलेली आहे। लाईनमध्ये उभे राहून सर्वजण रोपवेची वाट बघत आहेत, पुढे जात आहेत। दुपारचा जो काही ब्रेक होता त्यामुळे जरा थोडीशी गर्दी आहे, लाईन मोठी लागलेली आहे, परंतु लाईन एकदा चालू झाल्यानंतर पटपट लोक वरती जातात, त्यामुळे जास्त काही वेळ त्यामध्ये आपल्याला थांबावे लागत नाही। आहे सर्व यात्रेकरू काय लाईनमध्ये रोपवेची वाट बघतात पुढे जाण्यासाठी, हळूहळू पुढे जात आहेत आणि नंतर रोपवेनं सर्व यात्रेकरू हे वरती जातील। अजिबात नाही घेतलं अरे रोक रे।
जाम करा बरं का मागे जाम करा आवती आणि आता आम्ही रोपवेनं मनोकामना देवीच्या दर्शनासाठी चाललेलो आहे. रोपवेमधून अशा पद्धतीनं डोंगराळ प्रदेश खाली दिसत आहे आणि वरून मनोकामना देवीवरून खाली जाण्यासाठी काही या जे रोपवेमधून प्रवासी येतात हे सुद्धा आपल्याला इथून पाहायला मिळतात. हरिभक्त पारायण विलास महाराज फापाळे यांच्या संयोजनाने सालाबादप्रमाणे दरवर्षी ही यात्रा दिवाळीनंतर निघत असते. अतिशय सुंदर नियोजन, राहण्याची खाण्याची सर्व व्यवस्था अतिशय उत्तम असते. सर्व यात्रेकरू हे अतिशय आनंदित असतात, उत्साही असतात. दोन दोन पावर काढले हा ते काय तसं दंड लागतात भात काय लागतात बातला इथे दोन दोन ते काय कापी त्याचं तिथंच कुठून खायचं काटणे हो आम्ही एक पार मग घास काटणे खाऊन बसतो इथं त्यांनी ते म्हणतात कामं केलं आम्ही घास काटणे बोगणे बसतो हा त्यांनी कामं केली काय जनावर नाहीत ना हा तर बघ मला नाही काही दड ते वायर वरून आहे ना ती पट्टी अशी वर चालली चढली का ती खटखट याचा सरळ जीव येत आपलं बघा ना जर सरळ तुटलं तसं नाही होणार त्यांनी सिस्टम केली असणार आहे ती. बिडी सिगारेट ना पिये सोमबाई मी सगळे शिक्या फोटो निकाले का आपका मुंबई लेके जाएगा हिंदी राष्ट्र ये भी हिंदू राष्ट्र कौन सा गाँव है इधर हे मनकामना मनकामना का मनकामना 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 नहीं गाँव कौन सा है या आप किधर का है गोरखा जिल्हा क्या चावल पका चावल चावल धान काटले इधर इंडिया गया है हिंदी का है ना किधर गया है हाँ क्या है दिन का क्या मिलता है दिन का ते त्यांनी मनोकामना देवीचे दर्शन घेऊन आता आम्ही खाली येत आहोत. रोपवेने अंधार झालेला आहे आणि काही प्रवासी अजून पाठीमागे रोपवेनं दर्शन घेऊन खाली येतील. काही प्रवासी दर्शन घेऊन पुढे गेलेले आहेत आणि आता आम्ही या रोपवेनं मनोकामना देवीचं दर्शन झालेलं आहे आणि या ठिकाणी आम्ही आता येथून उतरणार आहे. रामकृष्ण हरी.